विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लॉग टेबल आणि लॉग कॅल्क्युलेशन. माझं ऐका, मी तुम्हाला काय सांगतो ते. बोर्डच्या एक्झाम मध्ये ऑलमोस्ट काही न्यूमेरिकल सोडले, एक किंवा दोन, तर कुठेही लॉग टेबलची गरज लागणार नाहीये. विदाउट लॉग टेबल कॅल्क्युलेशन होऊ शकतं, पण ते एक ते दोन न्यूमेरिकल आहेत ना, की ज्याच्यात लॉग आपल्याला लागणारच आहे, तिथे थोडीशी भीती निर्माण होते. मग काय करूया, मी तुम्हाला सांगतो. फ्रिक्वेंटली, कॉमनली जो प्रश्न सगळे विचारतात ना, ते न्यूमेरिकल मी तर सिलेक्ट केलंय. टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग याच्यात ना लॉग कॅल्क्युलेशन मी तुम्हाला शिकवणार आहे. 2 मिनिटं फक्त वेळ लागतील. नंतर तुम्ही मला सांगायचं, की एक्झाम्पल, एक्झाम्पल पुस्तकातले सॉल्व्ह प्रॉब्लेम जिथं लॉग कॅल्क्युलेशन आहे, जे तुम्हाला येत नाहीये ना, ते मला WhatsAppला कळवा. कुठं कळवणार? हा आपला नंबर आहे 8087318087318064. मराठीतून पाठ केलं ना मी. 8087318064. याच्यावर तुमचे WhatsApp मेसेज आले पाहिजे, की सर एक्झाम्पल 2.7 जसं आहे ना, हे मला येत नाही एक्सप्लेन करा. व्हिडिओ करतो ना, आणि तो आणि डाउट हे कॉमनच असतात. चला मग वेळ घालवायला नको. 2 मिनिटाच्या टायमिंगमध्ये हे एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. ठीक आहे, हे सगळं डाटा वगैरे दिलंय मी असं अझ्युम करतो हे तुम्हाला येतंय. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. इथे जर मर्क्युरी असेल तर लिक्विड खाली जाणार आहे. त्याच्यामुळे H व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे. आता होणार आहे काय, की मला असं मिळतंय, की cos थीटा इक्वॉल्स टू -5732. आता मला भेटायला जी मुलं येतात ना, त्यांना मी विचारतो, लॉग टेबल येतंय का वापरता? हो, येतंय ना. मग मी त्यांना हा प्रश्न विचारतो. नंतर मुलांचं उत्तर येतं, "सर मला लॉग आणि अँटिलॉग बघता येतो, हे येत नाही." पण हे आजपासून तुम्हाला येणार आहे. पहिली गोष्ट, मला थीटा फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी कॉस इन्व्हर्स घेतला पाहिजे. पण निगेटिव्हचा कॉस इन्व्हर्स घेता येणार नाही. पहिला पॉइंट नोट डाउन करून ठेवा. मग हे मायनस साइन मी इकडे घेतो. मग मी असं लिहितो, की मायनस कॉस थीटा. चला इकडचं मायनस साइन तर गेलं. पण लेफ्टला पण मला मायनस साइन नको आहे ना. मग मी सांगतो काय ते बघा. एक लक्षात घ्या, की मी सेकंड क्वाड्रंटचा जर विचार केला, ओके, तर त्यात कॉस्ट कसा असतो? निगेटिव्ह. म्हणजे हे निगेटिव्ह आहे याचा अर्थ तो सेकंड क्वाड्रंटमध्ये असणार आहे. हां, हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यामुळे थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटचा विचारच करू नका. फर्स्ट कॅन्सल का तर सगळे पॉझिटिव्ह असतात. इथे पॉझिटिव्ह नाहीये. मग मी काय करतोय? याच्या हे जे लिहिलंय ते समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं. हे जे आहे ना मायनस कॉस थिटा म्हणजेच कॉस पाय मायनस थिटा आणि दॅट इक्वल्स टू ही व्हॅल्यू. आता मला सांगा निगेटिव्ह साइन राहिलंय का इथं? नाही. मग आता मी इन्व्हर्स बघू शकतो. म्हणजे मी इथं लिहितो, की पाय मायनस थिटा दॅट इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स 5732. ओके. आता शांतपणे व्यवस्थित कॉस इन्व्हर्स, साइन इन्व्हर्स किंवा टॅन इन्व्हर्स बघायचा असेल, तर तो नॅचरलमध्ये बघायचा. ओके. लॉगॅरिथम पण आहे, पण आपल्याला नॅचरल कोसाइन बघायचा आहे. मग मी काय करतोय, की नॅचरल कोसाइनमध्ये याच्यापेक्षा मोठा नंबर शोधा. उलटा कॉसला. साइन आणि टॅन इन्व्हर्स असतं तर छोटा नंबर शोधायचा, पण याच्यापेक्षा मोठा शोधायचा आहे मला. नॅचरल कोसाइन 5732 मी शोधतोय बरं का. 5732. ओके. तुम्ही पण लॉग टेबल घ्या. नॅचरल कोसाइन काढा. 5736 मला सापडलंय. 5736. ओके. तोच मोठा आहे याच्यापेक्षा. 5736. मीन डिफरन्स 4 चा मिळाला मला. ह्यातून हे मायनस करा. बरं हे जे आहे ना, त्याच्या बाजूला मला 55 डिग्री दिसतंय. 50 मिनिट दिसतंय. पण मीन डिफरन्स आहे ना. तर मी इकडं पुन्हा इकडे दुसरा राइटचा कॉलम बघायचा. त्यात मला 2 नंबर दिसतायत. 2 आणि 5 हे नंबर दिसतात 55 डिग्रीला 2 आणि 5. पण 4 हा नंबर 5 ला क्लोज आहे. 5 जर मी बघितलं वरती तर 2 मिनिट आहेत. ओके. याच्यातून हे मायनस जरी केलं तर वरच्याची ॲडिशनच करायची आहे. त्यामुळे मला उत्तर मिळालंय, की पाय मायनस थिटा इक्वॉल्स टू 55 डिग्री आणि 2 मिनिट. चला आता हे प्लस मायनस घ्या, मायनसचं प्लस करा. थिटा फाइंड आउट करायचा आहे. पण थांबा इथं तरी गंमत आहे. पाय म्हणजे 180 डिग्री मायनस 55 डिग्री आणि 2 मिनिट. आता हे कसं करायचं रफली सांगतो. 180 मधली 1 डिग्री बाजूला घ्या आणि 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. ओके. आता हे जे आहे ते आहे 55 आणि 2 मिनिट. मग ह्यातून हे मायनस करा 58 येईल. चला हे 4 हे 124. चला आपलं उत्तर चेक करूया बरोबर आलंय का? बघा चेक करा. 100% ॲक्युरेट येतं लॉगचं कॅल्क्युलेशन मॅच होतंय. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे समजलंय का तुम्हाला? आणि हे जर तुम्हाला समजलं असेल, संघर्ष बॅच घ्या. संघर्ष बॅचमध्ये मी लॉग कॅल्क्युलेशन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बोर्डची खूप चांगली तयारी होते आणि मला माहिती आहे या स्टेजलाच मुलं संघर्ष बॅच घेतायत.
रिझन कोण आहेत ही मुलं? जी मुलं अकॅडमीमध्ये जे-ई करत होते, हां, ज्यांचा फार छान अभ्यास चाललाय, टॉपर्स, अचिव्हर्स बॅच, ती सगळी सोडून देऊया. म्हणजे कुठलेही मी अकॅडमीज बघितले 1000-2000 मुलं असतात. 2-2 हजार नाही, काही मी असं ऐकलंय 5-5 हजार मुलं आहेत अकॅडमीजमध्ये. तिथले फक्त 100-200 स्कॉलर असतात. त्यांचं सगळं चांगलं चाललंय हो. पण बाकीच्या मुलांना धड जे नाही, धड बोर्ड नाही, धड सी नाही. मग अशा मुलांसाठीच आपली संघर्ष बॅच आहे. 3000च फक्त फी आहे. फिजिक्स, केमिस्ट्री सगळी बोर्डची तयारी तर छान होते आणि काहीही तुम्हाला त्या बॅचविषयी विचारायचं असेल, तर आपला नंबर मगाशी पण दिला होताच 80 87 31 80 64. बॅचविषयी काही विचारायचं तर नक्की कॉल करा. पण लॉग कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कुठला प्रॉब्लेम पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर मिळेल. आणि अशा रीतीनं जे गरजेचं आहे तेच लॉग घेऊया ना. फापट पसारा नकोय. जिथं तुम्हाला वाटतं ना सॉलिड स्टेट, क्यूब रूट वगैरे प्रॉब्लेम आहेत. विचारा, नंबर सांगा, एक्झाम्पल फिजिक्स मधला का केमिस्ट्री मधला ते पण कमेंटमध्ये व्यवस्थित मेन्शन करा. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. धन्यवाद.